इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. भारताच्या इतिहासात अनेक थोर पुरुषांनी त्यांच्या जीवनात संघर्ष केले. त्याचपैकी माझे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवरायांनी तलवारीने इतिहास घडवला, तर बाबासाहेबांनी आपल्या लेखणीतून इतिहास घडवला, नवीन क्रांती घडवून आणली. आज त्यांच्यामुळेच आपण जगू शकतो आणि ताठ मानेने उभे राहून बोलू शकतो. त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी कावेरी सुनील वालावलकर तुमचं स्वागत करते. बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 रोजी भारताला ज्ञानाचे अथांग महासागर लाभले. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हा दिवस भारताच्या इतिहासाला नवी दिशा देणारा ठरला. त्यांनी समाजाला एकतेचा, समतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या लेखणीत क्रांती होती आणि विचारात परिवर्तनाचं सामर्थ्य होतं. त्यांच्या प्रत्येक शब्दात गोरगरीब दलितांसाठीचा आवाज दडलेला होता. आज आपण आलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्याकरिता. ही मिरवणूक ठाण्यातील परेरा नगर पासून लोकमान्य नगर, यशोधन नगर, वर्तक नगर, भीमनगर या विभागातून मार्गक्रमण करत पुढे शास्त्रीनगर, पोखरण रोड नंबर 1 येथे संपन्न होणार आहे. या भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादीचे नेते, समाजसेवक आदरणीय श्री भैयासाहेबजी गंगारामजी इंदिसे यांनी केले आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही वाक्य आजही प्रत्येकाच्या मनात शिक्षणाबद्दलची आपुलकी आणि प्रेरणा निर्माण करतात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत, समाजसुधारक, कायदेतज्ञ, शिक्षणप्रेमी होते. त्यांनी भारतीय संविधान तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. संविधान ही बाबासाहेबांनी दिलेली अशी भेट आहे जी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क आणि संधी प्रदान करते. हे संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. बाबासाहेबांनी दलितांबरोबरच संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मार्ग दाखवला.
बाबासाहेबांच्या यशामागे त्यांची पत्नी रमाबाई यांचा देखील मोठा पाठिंबा होता. रमाबाई यांनी बाबासाहेबांच्या प्रत्येक संघर्षात सावलीसारखी साथ दिली. बाबासाहेब शिक्षणासाठी देश परदेशी जात असताना घर संसार सांभाळत रमाबाई त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या. रमाबाईंच्या त्यागामुळेच बाबासाहेब जगभर शिक्षण घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकले. बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य संघर्षाने आणि प्रेरणेने भरलेलं होतं. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुस्तक आणि लेखणीला त्यांचे शस्त्र बनवले आणि शिक्षणाला त्यांची शक्ती बनवली. प्रत्येकात एक हिरा लपलेला असतो, परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आणि हेच वाक्य बाबासाहेबांनी आपल्या जीवन कार्यातून सिद्ध करून दाखवले. अत्यंत गरिबीतूनही त्यांनी शिक्षणाच्या बळावर जगात आपलं नाव गाजवलं. आपले दुःख बाजूला ठेवून त्यांनी लाखो लोकांच्या सुखासाठी, न्याय आणि समानतेसाठी आयुष्यभर लढा दिला. आजही त्यांच्या विचारांनी लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा मिळते, नवा आत्मविश्वास मिळतो, उभं राहण्याची ताकद मिळते. शिवरायांनी लढण्याची हिंमत दिली तर बाबासाहेबांनी शिक्षणाने उभं राहण्याची ताकद दिली. अशा थोर पुरुषाबद्दल मला बोलण्याची संधी मिळाली हे खरंच माझं भाग्य आहे.